नमस्कार मित्रांनो, अंधविश्वास का सच या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज मी श्रीमती शकुंतला ताई धाबेकर महाविद्यालयामध्ये कबड्डीचे गेम्स आहे, मॅचेस आहेत, ते पाहण्यासाठी आलो होतो आणि इथे मी आता व्हिडिओ बनवत आहे। एका टीमचे कोच माझ्यासमोर उभे आहे। त्यांना विचारतो की विद्यार्थ्यांना कशा प्रकारे तुम्ही कोचिंग करता, कसं घडवता। समोर आता दोन टीम आहे वाशिमच्या आणि ते खेळणार आहेत प्रो कबड्डी। त्याचंही मी तुम्हाला गेम दाखवणार आहे। तर कोचला मी विचारतो की तुम्ही कोणत्या प्रकारे यांना प्रशिक्षण देता। आपलं नाव सांगा। माझं नाव भारत विजय आसोले। मी शांताबाई गोटे कला वाणिज्य वाशिम या कबड्डी संघाचा मी आणि त्यांच्यासाठी मी कोचिंग करत आहे त्या कबड्डी संघाची। आणि इथं आमच्या विरुद्ध संघ सहमती कॉलेज वाशिम। मला काय वाटतं की कोणता संघ विजयी होईल? हा कबड्डी जे खेळ आहे हे हारजीत असतो, अगोदरच कोणताही टीमचा कळत नाही। जो पुढचाही जे संघ आहे तोही पूर्णपणे तयारी करून आलेला आहे आणि हा जे संघ आहे तोही पण तयारी करून आलेला आहे। आणि जे हारजीत असतोच, कोणत्याही वेळा जो गेम दाखवल्याशिवाय कोण जे जिंकेल ते अगोदर सांगता येत नाही। आमचा सुद्धा त्या टीमचा आम्ही गेम बघितला आहे, पण पुढच्या जे टीमचा त्याचा गेम बघितला नाही, त्यांचाही गेम चांगल्या प्रकारे असू शकतो। बरं ठीक आहे, धन्यवाद। पाहू आपण आता। ओके, खेळ सुरू झाला आहे। पहिली एंट्री आहे। चौदा नंबर एक नंबर वाशिमचा चमू खेळत आहे। दहा नंबर छान खेळत आहे। आतमध्ये जाऊन बाहेर गेला, परत त्यांनी अटॅकिंग मूडमध्ये आला। हा समोर 17 नंबर परत गेला। पाच नंबर रेडर आउट झालेला आहे वाशिम संघाचा। 10 नंबरचा चमू आला, तो त्यानं डाय मारली आणि पलटी खाल्ली, उभा राहिला, परत हात दिला, म्हणजे एक आउट झाला। कॅच केला, सुटला कॅच, वाचला। वाशिमला 2 पॉईंट मिळाले। 10 नंबरचा चमू टी शर्टवर लिहिलेला 10 नंबर तो गेला आहे आतमध्ये, एंट्री करत आहे। तर ढूस मारली त्याने आणि 2 खेळाडूंना आउट केलं त्यांनी। शानदार परफॉर्मन्स, बढिया, शाबास। फायनल मॅच सुरू आहे। छान खेळत आहे तो। आतमध्ये गेला, त्याला पकडण्याचा, आउट करण्याचा प्रयत्न केला इकडून, आणि त्याला पकडलं, परंतु एक आउट झाला। परत 10 नंबर
पकडलं त्याला, आऊट झाला, क्लिअर आऊट झाला. एक आऊट झाला. एकदम बोला रे. परत गेला. छान एंट्री. 5 नंबर गोटे कॉलेजचा विद्यार्थी, ऑलराऊंडर दिसतो हा. मूर्ती लहान परंतु चपळता दिसते त्याच्या अंगामध्ये. चौघांना तो हलवत आहे. वर लात मारली तरी पण अपयश. गेला परत. दुसरा आला. 11 नंबर. शांतपणे खेळत आहे, फुल देत आहे. पण आता मी माझ्याकडे पाठ आहे, मी काय करू सांगा. परत गेला. त्याला यश नाही मिळालं. कबड्डी कबड्डी म्हणून नाही मला, म्हणजे आता शिक्षण पाठ माझ्याकडे. छान खेळत आहे. आऊट. एकाला आऊट केलं, बाद केलं त्याने एकाला. आता तिघे राहिलेत. 11 नंबर परत आला. छान खेळतो हा. परत गेला. 5 नंबर. रेड टाकण्यात हा एक्सपर्ट दिसतो. पकडलं त्याला. आता तो 2 पॉइंट. छान. टाइम आउट. 5 स्टॉप. 5 टाइम आउट. रेडर आऊट झाला. पॉइंट वाशे. टू पॉइंट. वासिमला 2 पॉईंट मिळाले आहेत. थांब रे. निघ ना पटका. शेवटचा खेळाडू एंट्री मारत आहे. 3 नंबर टी शर्ट. एकटाच आहे तो. त्यालाही पकडलं आणि बोनस 1+2 3 पॉइंट वाशे. 1+2 3 पॉईंट वासिमला मिळालेले आहे. ऑल आऊट केलं त्यांनी. अभिनंदन. परत एंट्री टाकली 2 नंबरने. आवाज येत नाही त्याचा मला, पण आता त्यांना येत असेल खेळाडूंना. मी काही करू शकत नाही. बोनस वाशे. वासिमला बोनस मिळाला. गेम चांगला आहे 10 नंबरचा. छान सूर मारते हा खेळाडू. परत गेला. हा आला 5 नंबर. 5x10. दोघांची चुरस दिसते जास्त.
आपल्याला सांगायला होते बेटा. पकडला गेला ह्याचा तोलच गेला त्याचा. बोनस +3 हा 1-8-17 एक नंबर 11 नंबर. नाही ते तसं नाही. दिला ना 3+ मध्ये झाला 3+ मध्ये झाला ना तो बेटा. 1 पे 1 11 नंबर. खेळत आहे छान. गेला पुढे. त्याने हात आउट झाला तो बाद झाला. हाताचा उपयोग आणखी जास्त करायला पाहिजे त्याने. हात जास्त जर हलवले तर फायदा मिळेल त्याला. एवढा टाइम असते का बे तुम्हाला रेड मारायला. वासिमला 1 पॉईंट मिळाला. हाफ टाईम झाला आता. नाही सुरू झाला. सर इकडे बघा. अरे यार तुमचं मत काय सर या कबड्डीबद्दल? माझं मत का माझं आता मी कर्मचारी म्हणून मला चांगलं मत आहे म्हणून. ओके. हे तुम्ही ग्राउंड वगैरे बनवले, हे तुमचं कॉलेज वगैरे हो. तुमच्या कॉलेजमध्ये मॅच वगैरे होतात, तर तुम्हाला कसं वाटत आहे? मला एकदम छान वाटत आहे. ठीक आहे सर. तुम्ही हे टुर्नामेंट भरवलं की तुमचं कॉलेजचं ग्राउंड दिलं, हेल्प केली, त्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू सर. वेलकम वेलकम. इकडे हाय कर ना एकदा. तुम्ही एका लाईन बसत होता 10-17-3. हाय कर बा. तुझं नाव काय? ओके. हे मॅच खेळताना तुला काय वाटत आहे? काय फील होत आहे तुला? फील तर भारी होत आहे. भारी फील होत आहे. घरी गेल्यानंतर नक्की तुझा व्हिडिओ तू बघायचा. हा 100% वगैरे सर.
रेस्ट करायला लागले थोडा वेळ. दोन आहे. हे माझ्या बहिणी बसलेलं इकडं फ्युचर स्टार. This call is Sam. अंतिम सामन्याचा गोटे कॉलेज 39 गुण, सावरगाव इंजिनिअरिंग 15 गुण. गोटे कॉलेज 24 गुणांनी आघाडीवर आहे. शेवटचे 5 मिनिट. काय कर रे बा. अबे अंधार पडत ना. लाईट लावा तू तुझं काही सांगता येत नाही.
विद्यालयाचा संघ अजिंक्य ठरला. ग्रुप ब चं दोन विजेतेपद हे प्रथम पारितोषिक पटकावलं आहे. मी दोन्ही संघांना विनंती करतो की त्यांनी मैदानावरच थांबायचं आहे. यानंतर प्राईज डिस्ट्रीब्युशनचा कार्यक्रम होईल. स्टार्ट. सर, आमच्या महाविद्यालयातील खेळाडू मातोश्री शांताबाई गुप्ते महाविद्यालय वाशिम या महाविद्यालयाचे खेळाडू अत्यंत चांगल्या प्रकारे खेळाडू खेळतात आणि प्रॅक्टिससुद्धा चांगल्या प्रकारे करतात. आणि हा संघ जो फायनलमध्ये जिंकलेला आहे त्यांच्या मेहनतीनेच हा संघ जिंकलेला आहे. आणि त्यांच्या पाठीमागे मी संचालक शारीरिक शिक्षण संचालक डॉक्टर पांडुरंग गोटे यांना खूप सहकार्य केलेले आहे आणि खेळण्याबद्दलसुद्धा त्यांना सर्व सहकार्य केलेले आहे. धन्यवाद सर. कॅप्टनला बोलवता का? हां, आमच्या टीमचा कॅप्टन वाशिम टीमचा जो कॅप्टन आहे यांची टीम विजयी झाली. या कॅप्टनला मी विचारतो की त्याचं मत काय आहे टीमबद्दल आणि कॉलेजबद्दल. माझं मत असं आहे की सगळे विद्यार्थी एका शाळेत शिकतो, तर सरने आम्हाला प्रोत्साहन केलं की बाबा खेळात येत जा, कबड्डी खेळत जा. तर आम्ही सरचं खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला प्रोत्साहन केले कबड्डी खेळण्याबाबत. नाव काय आहे तुझं? योगेश उत्तम ससाने. अच्छा, योगेश ससाने. हो. ते विजय झाले, टीम विजय झाली. याच्यानंतर कुठे खेळणार आहात? आता याच्यानंतर सरचं म्हणणं आहे की आपलं अमरावतीला खेळण्याला जायचं आहे उद्या किंवा परवा. हां, ठीक आहे. अभिनंदन तुमच्या टीमचं. थँक्यू सर. थँक्यू सर. विजेता टीम आणि त्यांच्यासोबत जे खेळले, पण बघा यांची टीम भावना किती सुंदर आहे. हा, जे विजयी झाले, जे पराजित झाले, सगळे खुश आहेत आणि यांना सगळ्यांना सदिच्छा आमच्यातर्फे. खेळते रहो, आगे बढ़ते रहो. आणि याच्यामध्ये जो ऑलराऊंडर दिसला मला 5 नंबर ये इकडं. विजय त्या टीममध्ये एक खेळाडू चमकला आणि तो फार सुंदर खेळत होता. त्याला मी विचारतो की तो असा एवढा सुंदर कसा काय खेळला? मूर्ती लहान आणि कीर्ती महान. कसा खेळला तू, सांग बरं आम्हाला. आम्ही खूप तयारी केली, पण प्रॅक्टिस जास्तीत जास्त केली का? हो. प्रॅक्टिस दिवसातून किती तास करायचा? आम्ही 2 तास करतो. 2 तास प्रॅक्टिस करायचा. हो. म्हणून तुला म्हणजे खेळता येते चांगल्यापैकी. हो. किती वर्षापासून प्रॅक्टिस करतोस? 7-8 वर्षापर्यंत ते. 7-8 वर्षापासून तू प्रॅक्टिस करतो. हो. आणि पुढं तुला काय बनायचं आहे? कबड्डी प्लेअर बनायचं आपल्याला. कबड्डी प्लेअर. हो. म्हणजे प्रो आपण पाहतो ना कबड्डी प्रो. हो. आणि चॅम्पियन बनतात, त्यांना पैसा मिळतो. प्रयत्न सतत करत राहा. हो. काहीही अशक्य नाही आहे. हा, तुझ्यामध्ये टॅलेंट आहे, तू आगे बढ़ सकता है बेटा. ठीक आहे, समज गया? ठीक आहे. हा, प्रॅक्टिस करते जा, आगे बढ़ते जा. हा, थँक्यू. हा, धन्यवाद. आणि हा खेळ तुम्ही आपल्याला देशी खेळाला प्राधान्य द्यायला पाहिजे. फक्त क्रिकेट म्हणजेच खेळ नव्हे, म्हणून हॉकी आहे, खो खो आहे, अशा देशी खेळांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. तेव्हाच आमचे मुलं पुढे जातील. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि खेळाडूंना पुढं नेण्याचा प्रयत्न करा. बस एवढंच मला सांगायचं आहे. परत भेटू, तोपर्यंत नमस्कार.